सर्व विरोधकांनी मिळून वोट केलेलं आहे, नेमकं काय करणार? पुणे महानगरपालिकेची आज सर्वसाधारण सभा चालू होती. याच्यामध्ये काँग्रेस पक्ष आणि बाकीच्या सगळ्याच विरोधी पक्षांनी सभात्याग केला. त्याच्यामागचं कारण आहे की आज पुणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा सर्वसाधारण ती एका दिवसातच गुंडाळण्यात आलेली आहे. मुळातच शहर खूप मोठं आहे. राज्यातली सगळ्यात मोठी महानगरपालिका आहे. देशातली 2 क्रमांकाची महानगरपालिका आहे. या शहरातील प्रश्न खूप मोठे आहेत. ही सभा 3-4 दिवस जर चालली तर सगळे प्रश्न मांडता येतात. शहरात जे काय गेल्या महिन्याभरात चुकीच्या घटना घडल्यात किंवा प्रशासन जे चुकले त्याच्यावर बोट ठेवता येतं. दुर्दैवाने या ठिकाणी 5वी बहुमतावर जे भाजप सत्तेवर आलेले ते मात्र एका दिवसामध्ये सभा गुंडाळण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून विरोधकांना प्रश्नच मांडता येऊ नये किंवा शहरातले खरे प्रश्न लोकांच्या समोरच येऊ नये. मी सुद्धा पुणे शहराचा महापौर होतो. त्या काळामध्ये आमची सभा ही 5-5, 6-6 दिवस चालायची, मिनिमम 4 दिवस चालायची. त्याच्यामागचं कारण होतं की 4 दिवस सभा झाली की सभासदांना प्रश्न मांडता येतात, प्रशासनावर अंकुश ठेवता येतो. दुर्दैवाने या ठिकाणी ज्यांना पुणेकरांचा आवाजच या महापालिकेत येऊन द्यायचा नाही ते मात्र सभा गुंडाळत आहेत आणि म्हणून या विरोधामध्ये आम्ही आज या ठिकाणी सभात्याग केलेला आहे. आणखी कोणकोणत्या महत्त्वाच्या प्रश्नांवरती खरं तर आज बरेचसे विषय होते ज्याच्यामध्ये एकूणच प्रशासनाने मागच्या काळात काही चुका केल्यात. त्यानंतर पाण्याचा प्रश्न असेल, रस्ते खोदाई केलेले रस्ते, आता पावसाळा समोर आलेला, अजूनही ड्रेनेजची किंवा नाला साफसफाई किंवा पावसाळी लाईन साफसफाईची कामं चालू झालेली नाहीत. याच्यावर चर्चा करायची होती पण दुर्दैवाने ती चर्चा अनुत्तरित राहिलेली आहे. त्याच्यामुळे आज या संदर्भामध्ये सभात्याग केला. एक प्रश्न आहे, जो पूल पुढच्या 6 महिन्यामध्ये पाडण्यात येणार आहे त्याच पुलाला 6 कोटी रुपयांचा खर्च हा स्थायी समितीने मंजूर केलाय, कसं बघताय याकडे? नाही, मुळात मी जी माहिती घेते त्या वर्गाने मी त्या मतदारसंघातून येतो. तो पूल अजून सुरू व्हायला, नवीन पुलाचं काम चालू व्हायला 1 वर्षभर लागणार आहे आणि त्या परिस्थितीमध्ये त्या पुलावर कुठे दुर्घटना घडू नये म्हणून आता या ठिकाणी हे पैसे उपलब्ध करून दिलेले आहेत. महात्मा फुले यांच्या जयंतीचा शताब्दी वर्ष आपण सगळेजण साजरा करतो, मात्र कुठेतरी महापालिकेचा अनास्था जी आहे ती पाहायला मिळते. ही दुर्लक्ष केले सत्ताधारी भाजप म्हणून पुणेकरांच्या समोर ही नामुष्कीची वेळ आलेली आहे. ज्या शहरामधून महात्मा ज्योतिबा फुलेंनी इतिहास रचला किंवा एकूणच या ठिकाणी दैदिप्यमान काम करून दाखवलं, त्या शहरामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंची द्विशताब्दी अर्थात 200वी जयंती ही तशी म्हणावी तशी साजरी झाली नाही. दरवर्षी सालोसाल जे काय पुण्यतिथी जयंतीनिमित्त मंडप घातला जातो, स्पीकर लावला जातो, तेच झालं. नव्याने काही कार्यक्रम करत आले नाही. कुठेतरी भाजपला शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेचा ॲलर्जी आहे किंवा त्रास आहे असं याचं अनुषंगाने दिसलेलं आहे. त्याच्यामुळे याचा निषेध मी व्यक्त केला आहे. पण दुर्दैवाने सत्ताधारी भाजपने या ठिकाणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. आजच्या संपूर्ण जीपीमध्ये एक पाहायला मिळत होतं की तुम्ही सगळे विरोधक जे आहेत ते प्रशासनाला जाब विचारत असताना कुठेतरी प्रशासनाला सत्ताधारी पाठीशी घालतात असं आहे. प्रशासनाला या ठिकाणी जाब विचारल्यानंतर प्रशासनाचा खरा चेहरा अर्थात तो सत्ताधारी पक्षाचा चेहरा समोर आला तर त्या ठिकाणी भाजपचा जो काय खोटा चेहरा तो उघड होईल. या भित्रेपणातून किंवा या भीतीतून या ठिकाणी त्यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना वाचवले असं आमचं थेट आरोप आहे. बरोबर. त्यांचं असं म्हणणं आहे की जनतेचे प्रश्न हे बऱ्याच वर्षापासून खरं तर प्रलंबित आहेत, अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, तर आपण त्यावरती सविस्तर चर्चा का करू शकत नाही? आपण आज जर का पाहिलं तर सकाळी 11 वाजल्यापासून ही सभा चालू आहे आणि त्या सभागृहात जर का तुम्ही मिनिट्स काढले तर जनतेच्या प्रश्नांवर 11 ते 6 म्हणजे 7 तास आम्ही चर्चा करत होतो. आणि त्या 7 तासात जे आरोप करणारे आहेत, जे प्रशांत जगताप, अरविंद शिंदे, गफूर पठाण, निलेश निकम यांचा जर का टाईम स्पॉन बघितला तर 70% वेळ सभागृहाचा तेच घेतात. आणि एवढं करून सुद्धा त्यांना जर का या प्रशासनाला आणि या सभागृहाला वेठीला धरायचं असेल तर होणार नाही. या संदर्भात या सभागृहात नियमाने कामकाज होईल. जे पहिले प्रश्न होते आम्ही प्रश्न घेतले नाही का, तर 3 प्रश्न घेतले. पण जर का तुम्ही एका सभेत 36 प्रश्न दिले तर ते 4 महिने संपणार नाहीत. तुम्हाला एवढी घाई का लागली आहे? आपण सविस्तर त्याच्यावर चर्चा करा. परवा दिवशी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये 5 तास तुम्ही चर्चा केली. आज तुम्ही 11 ते 3 चर्चा केली. आणि एवढं करून सुद्धा जर का तुम्ही आरोप करून राजकारण करणार असाल तर या सभागृहाची बदनामी करताय. सभागृहाची बदनामी आपण थांबवली पाहिजे. या सभागृहात कामकाज करतायत. 165-66 नगरसेवक इथं उपस्थित होते. ते या सभागृहातल्या कामकाजात सहभागी होत होते. आणि सगळ्यात जास्त वेळ आम्ही विरोधी पक्षांना दिला आहे. आम्ही कुठल्याही सभासदाला या ठिकाणी म्हणलो नाही तुम्ही हे करू नका आणि तुम्ही बोलू नका. आणि जर का एवढं करूनसुद्धा जर का तुम्हाला राजकारण करायचं असेल तर भारतीय जनता पार्टीकडं 120 जणांचं बहुमत आहे. राजकारण करायला स्कोप भारतीय जनता पार्टीला जास्त आहे. परंतु
भारतीय जनता पार्टीचा मूळ स्वभाव समाजकारण आहे, म्हणून आम्ही आज विरोधकांना इतकी संधी देऊन केली. यापुढे याच्यावर आम्हाला विचार करावा लागेल. सर, तुम्ही जे म्हणता की वेळ दिला 8 तास सभागृह चाललं जवळपास मधला ब्रेक करून, त्यांचं असं म्हणणं आहे की मागच्या महिन्यात चांगलं सभागृह चाललं, 2 कार्यपत्रिका संपवल्या आपण, ते तुमचं कौतुकच करतात. पण त्यांचं असं म्हणणं आहे की किमान 5 ते 6 दिवस सभागृह चाललं पाहिजे, जेणेकरून सभासद संख्या जर पाहिली किमान त्यांना 2-2, 3-3 मिनिटं तरी बोलायला वेळ दिला पाहिजे. असं 6 दिवस सभागृहात म्हणजे काय, दर महिन्याला अधिवेशन घ्यायचं का? दर महिन्याला अधिवेशन स्वरूपात तुम्हाला चालवायचं का? म्हणजे तुम्हाला करायचं आहे काय? सभागृहात क्वालिटी कामकाज चाललं पाहिजे का सभागृहात उणं काढलं पाहिजे? तर सभागृहात क्वालिटी कामकाज करा. सभागृहाच्या सहभागात आपले आक्षेप नोंदवा, आपल्या सूचना नोंदवा, प्रशासनाला धारेवर धरा. प्रशासनाकडनं या पुणेकरांच्या चांगल्या सुविधा काढून घ्या. हे काम आहे आपलं. का 6 दिवस आपण त्याच्यावर चर्चा करायची? चर्चा करणं हे या सभागृहाचं काम नाही. या सभागृहाने या पुणेकरांना चांगल्या सुविधा देण्याचं काम आहे आणि ते आम्ही करतोय. त्यात निश्चितपणे आम्हाला यश येईल. दुसरा एक चर्चेच्या दरम्यान एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहिला होता, तो म्हणजे यंदा आपण सर्वजण महात्मा फुले यांची 200शताब्दी जयंती साजरा करतोय, तर महापालिकेची या ठिकाणी अनास्था पाहायला मिळाली. हे आपण अजिबात नाकारू अनास्था चालणार नाही. त्या दिवशी तिथला कार्यक्रम नीट झालेला आहे. माननीय हायकोर्टाच्या काही निर्देशानुसार जर का सांस्कृतिक कार्यक्रम म्हणलं तर त्याला काही लिमिटेशन येत आहेत. त्यामुळे एक वेगळं धोरण आणून महात्मा फुले ची जयंती ही पुण्यात वर्षभर कशी साजरा करता येईल या संदर्भाचा ठराव झाला आहे. या संदर्भाची माहिती झाली आहे. या संदर्भाचं एक परिपत्रक महापालिका अतिरिक्त आयुक्त दिवटे साहेबांनी काढलेलं आहे. हे सगळं माहीत असून सुद्धा अशा प्रकारचं थोर पुरुषांच्या नावे राजकारण करू नये. आदरणीय महात्मा फुलेजींचं कार्यकर्तृत्व इतकं मोठं की त्यांच्या जन्मदिनी माननीय मुख्यमंत्री त्यांच्या गावी होते. वर्षभरात माननीय पंतप्रधान त्यांच्या गावी येणार आहेत आणि त्यांचं कर्तृत्व मोठं आहे. या समाजाला दिशा देणारे हे नेतृत्व होतं आणि त्यामुळं त्यांचा जन्मदिवस हा वर्षभर साजरा केला पाहिजे अशा प्रकारची भावना आमची आहे.